महाराष्ट्रातील बहुजनांना जागे व्हा. कास्ट व्हॅलिडिटी जी अत्यंत महत्वाची आहे, जी तुमची नोकरी असेल, शिक्षण असेल, पदोन्नती असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर मिळणारा पेन्शन असेल, याकरता अत्यंत महत्वाची आहे. अशा या कास्ट व्हॅलिडिटीसाठी महाराष्ट्र शासनाने 22 जुलै 2026 रोजी हे काही अध्यादेश काढलेला आहे. जो अध्यादेश खऱ्या अर्थानं बहुजनावर अन्याय करणारा असेल, यामध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग यांच्या जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 यात सुधारणा करण्यासाठी हा अन्यायकारक अध्यादेश काढलेला आहे. 22 जुलै 2026. जागरूक ओबीसी बहुजनांनो, समाजातील समस्त चळवळीतील घटकांनो, या जी अर्थ समजून घ्या. हा अध्यादेश, या अध्यादेशाचा अर्थ समजून घ्या. हा अध्यादेश म्हणजे समाजामध्ये भांडणे लावण्याचा अध्यादेश असू शकतो. तुमचा वेळ, तुमचा पैसा, तुमचे कागद यामध्येच गुरफटून ठेवण्याचा हा अध्यादेश असू शकतो. ज्या समितीनं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिले आहे, कास्ट व्हॅलिडिटी दिली आहे, त्याच समितीनं परत तुमचं सर्टिफिकेट रद्द ठरवलं तर नवल वाटायला नको. हा या अध्यादेशाचा अर्थ आहे. हा अध्यादेश जर पारित झाला, लागू झाला, तर किती त्रास बहुजनांना होऊ शकतो याची कल्पना करा. तुम्ही सेवेत आहात, तुमच्या मुलाचं शिक्षण सुरू आहे, अनेकांचं ऍडमिशन झालेली आहे नुकतीच, अनेकांची सेवानिवृत्ती झालेली आहे. जर हा अध्यादेश पारित झाला, कुणी जर तक्रार केली, तर या समितीद्वारे त्यांनीच दिलेल्या सर्टिफिकेटला स्थगिती देऊ शकतात व परत तीच प्रक्रिया तुम्हाला करावी लागू शकते. अत्यंत किचकट प्रक्रिया आहे मित्रांनो. एकीकडं या कास्ट व्हॅलिडिटीच्या ऑफिसमध्ये प्रभारी अधिकारी कर्मचारी आहेत. कुठंही रेग्युलर नियमित अधिकारी कर्मचारी नसताना, एकाच अधिकाऱ्याकडे 3 जिल्ह्याचा कारभार असताना, अशा प्रकारे जर हा अध्यादेश लागू झाला तर किती प्रकारे गोंधळ निर्माण होऊ शकते याची कल्पना करा. कुणीही उठला, कुणीही जर तक्रार दिली तर तुमची चौकशी लागेल, ते परत कागदपत्र जमा करा. एकीकडं कोर्टवर बुकची जी नक्कल आहे ती सुद्धा वेळेवर मिळत नाही, तिथेही कर्मचारी नाही. अतिशय जीर्ण अवस्थेत ते कागदपत्र झालेले आहेत. अनेक ठिकाणी हे कागदपत्र सापडत नाही, जळीत झालेले आहेत. अशा वेळी तुम्हाला किती मनस्ताप होईल याचा विचार करा बहुजनांनो. गंमत नाही. आज आपण झोपलेल्या अवस्थेत आहोत. खडबडून जागी होण्याची वेळ आता आलेली आहे. जर तुम्ही आता जागे झाले नाही तर किती त्रास होईल विचार करा. तुमच्या मुलाचं शिक्षण थांबेल, तुम्ही नोकरीवर असाल ते नोकरी थांबेल, पेन्शन थांबेल, राजकीय व्यवस्थेत तुम्ही असाल, राजकारणात असाल तर त्या ठिकाणी तुमचं जे पद आहे ते धोक्यात येऊ शकतं. किती मोठा त्रास होईल याची कल्पना करा. आर्थिक किती मोठा भुर्दंड तुम्हाला भोगावं लागेल. या समितीला अमर्याद अधिकार आल्यामुळे, या लालफितीशाहीमुळे या समितीचं किती प्रमाणात आर्थिक प्रलोभन किंवा आर्थिक किती प्रकारचं शोषण होऊ शकते याची कल्पना करा. बहुजन बांधवांनो, या सरकारला हा जाब विचारण्याची गरज आहे की बहुजनांना शिक्षण द्यायचं का नाही, राजकीय व्यवस्थेत वाटा द्यायचं का नाही, आम्हाला फक्त त्या लालफित शाहीमध्ये कागदामध्येच गुंतून ठेवायचं का, हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. हा अध्यादेश काही साधा आदेश नाही, खूप किचकट अध्यादेश आहे. या अध्यादेशामुळे प्रचंड असं वैमनस्य येऊ शकतं, समाजामध्ये भांडणं लावू शकते, भाऊबंदकी लागू शकते. अनेक ठिकाणी याचे दुष्परिणाम जाणू शकतात, याची कल्पना सुद्धा करवत नाहीत. सगळा गोंधळ निर्माण होईल या अध्यादेशात. तुमचे मुलं जर आज
10वीला असतील, 12वीला असतील, 5वीला असतील, तर तुम्हाला किती त्रास होणार याची कल्पना तुमचंच काय ठेवली धोक्यात आली. तुमच्या मुलांचं काय? तेच रक्ताचे नातेसंबंधाची कागद जुळवता जुळवता राखीन होतात. एकीकडे कर्मचारी नाही, एकीकडे कागद मिळत नाही, एकीकडे जे मिळालेलं ते जर चाललं, तर कशा प्रकारे या महाराष्ट्रात गोंधळ निर्माण होईल याचा विचार करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माधुरी पाटील वर्सेस ॲडिशनल कमिशनर ठाणे यांच्या 1994 यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये जात पडताळणी समितीची रचना कार्यपद्धती निश्चित करून दिलेली आहे. आणि ज्या निर्णयामध्ये समितीला अमर्याद किंवा सर्वसाधारण पुनर्विलोकनाचा अधिकार मान्य करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही प्रस्तावित तरतूद हा अध्यादेश माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निश्चित केलेल्या कायदेशीर तत्वाशी विसंगत असून समितीच्या अधिकार क्षेत्राचा अवैध विस्तार करणारे आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 व 21 या घटनात्मक संरक्षणाला बाधा पोहोचणारे आहे. त्यामुळे हा अध्यादेश रद्द करण्यासाठी बहुजन चळवळीतील समस्त जागरूक बांधवांनी एकत्र येऊन माननीय मुख्यमंत्र्यांना हा अध्यादेश रद्द करण्यासाठी आपल्याला लढा उभारावा लागेल. अन्यथा आपल्याला गुलामगिरीच करावी लागेल, हे मात्र निश्चित. कायदा कागद कागद कागद. विचार करा, जागे व्हा आणि तात्काळ आपल्या हक्कासाठी पुढे या. हा अध्यादेश आपल्या सर्वांच्या बहुजनांच्या या समाजातील सर्वच घटक यामध्ये बाधित आहेत. हा काही एका विशिष्ट ओबीसी एससी समाजाचा विषय नाही. समाजातील आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सगळ्याच घटकांमध्ये हा अध्यादेश हा न्यायकारक आहे. मित्रांनो, कळकळीची विनंती आहे, जागे व्हा.